टाकाऊ पदार्थांची माहिती, त्यांचे प्रकार, स्रोत आणि योग्य विल्हेवाट लावण्याच्या पद्धती समजून घेणे हे या व्हिडिओचे मुख्य उद्दिष्ट आहे। या व्हिडिओच्या शेवटी आपण टाकाऊ पदार्थांविषयी सविस्तर माहिती देऊ शकाल, कचरा सामग्रीचे प्रकार आणि स्रोत स्पष्ट करू शकाल। कचरा म्हणजे टाकाऊ किंवा निरुपयोगी साहित्य होय। ग्रामीण कचऱ्यात शेती आणि पशुपालनापासून तयार होणारा कचरा असतो। शहरी कचऱ्यात घन कचरा आणि ओला कचरा असे दोन प्रकार आहेत। कचऱ्याच्या स्रोतांमध्ये औद्योगिक कचरा, घरगुती कचरा, कृषी कचरा आणि इतर स्रोत यांचा समावेश होतो। कार्यशाळेतील टाकाऊ सामग्रीमध्ये तेलकट कचरा, कॉटन वेस्ट, मेटल चिप्स आणि विद्युत कचरा यांचा समावेश होतो। हे विविध प्रकारचे टाकाऊ पदार्थ आहेत। कचरा विल्हेवाटीच्या पद्धतींचा शाश्वतता पिरॅमिड कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व दर्शवितो। सर्वात कमी शाश्वत पद्धत विल्हेवाट आहे, तर कचरा कमी करणे ही सर्वात शाश्वत पद्धत आहे। कचरा व्यवस्थापनासाठी पुनर्वापर, रिसायकलिंग ही सर्वात सुप्रसिद्ध आणि स्वस्त पद्धत आहे। यामुळे ऊर्जा आणि संसाधने वाचतात आणि प्रदूषण कमी होते। कंपोस्टिंग ही नैसर्गिक प्रक्रिया असून घातक उपउत्पादनांपासून मुक्त आहे। यामध्ये सामग्रीचे सेंद्रिय संयुगांमध्ये रूपांतर होते, जे खत म्हणून वापरता येते। पुनर्वापर न होणारा कचरा शहराच्या सखल भागात पातळ थर म्हणून पसरवण्याला लँडफिल म्हणतात। जाळण्याच्या प्रक्रियेत कचऱ्यातील ज्वलनशील पदार्थ, राख, वायू आणि उष्णता नियंत्रित दहन करून कमी केले जातात। यामुळे कचऱ्याचे 90% प्रमाण कमी होते आणि निर्माण होणारी उष्णता विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते। कचरा कॉम्पॅक्शनमध्ये कॅन आणि प्लास्टिकच्या बाटल्या ब्लॉकमध्ये कॉम्पॅक्ट करून पुनर्वापरासाठी पाठवतात। वस्तू टाकण्यापूर्वी धुवून पुन्हा वापरण्याचा विचार करा, ज्यामुळे विल्हेवाटीचे प्रमाण कमी होते। भाजीची साल आणि अन्नाचे तुकडे, ससा किंवा कुत्रा यांसारख्या लहान प्राण्यांना खाऊ घालता येतात। जुने फर्निचर काढण्यापूर्वी ते तुकडे करून जळाऊ लाकूड म्हणून वापरता येते। कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावणे हे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक आहे। पुनर्वापर, कंपोस्टिंग आणि ऊर्जा पुनर्प्राप्ती या सर्वात शाश्वत पद्धती आहेत। लक्षात ठेवा, कचरा कमी करणे हीच सर्वात शाश्वत आणि प्रभावी पद्धत आहे।